बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होता. पंचांचा इशारा आता. ओमकार क्वार्टर फायनल सामनो 4 षटकांचा सामनो 4 बॉलर दिसतील. पहिली ओव्हर मर्यादित असतरी पंचांच्या दिशेने. पहिलं चेंडू चांगलो चेंडू निर्धाव चेंडू. दिलीप दिसता स्ट्राईकच्या दिशेने आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने दिसता तो नंदकुमार. पुन्हा एकदा ओमकार. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलो चेंडू झेल खाली संतोष वराडकर नावाजलेला क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवरती गडी बाद होता. चांगली गोलंदाजी दिसता आपल्या ओमकार याची. दुसऱ्या चेंडूवरती पहिलो धक्को. हनसुरे संघा नवीन फलंदाज मात्र स्ट्राईकवर दिसता. कंपांचो गाड घेता अक्षय नावाचो फलंदाज. पुन्हा एकदा ओमकार अंपांचा चांगला चेंडू चेंडू मात्र यॉर्कर परिस्थितीचा पहिल्याच चेंडूवरती. सिद्धेश ओमकार मात्र हॅट्रिक वर दिसतात. सामना करू सिद्धेश. जोरदार अपील होता. अपील मात्र पंच पेटावून लावतात. चेंडू निर्धाव जाता. हॅट्रिक हुकता. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र भोपळ्यावर. पुन्हा एकदा चांगलो चेंडू ओमकार याचो. सिद्धेशचा काय समाधान आहे. सिद्धेश हातुरबुतूर होता. चेंडू निर्धाव जाता. धावगती मात्र तेवढीच. मेंढी एक धाव शेवटच्या चेंडूवर मात्र सिद्धेश यांच्या बॅट मधून दिसता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होता ती 1. 2 गडी बाद 1.
मात्र डावकुरो फलंदाज मोठो फटको पहिल्याच चेंडूवरती. प्रकाशाचं मागचं चांगलं समाचार घेता 4 धावांनी नंदकुमार आपल्या वैयक्तिक धावाचा श्रीगणेशा करता. धन्यवाद. तावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना क्वार्टर फायनल जिंकायची आहे. समोर उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस झेल त्याच्या हातमध्ये गेलाय आणि आणखीन एक फलंदाज मात. विशाल लुडबे बॉल फलंदाज मैदानामध्ये आलाय मनोज. हो यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रकाश आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आला आणि तिसरा बॉल मात्र निर्धाव हाताळला या गोलंदाजाने. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धेची सगळ्यांनाच आतुरता होती. फ्लोर वन बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झाडाला बॉल आदळलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 7 या आकड्यावर.
पुढचा बॉल उडवलाय बॅकफूट वरती येऊन पंच केलाय बॉलला पूल आणि पूल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय हा बॉल. झाडाला आदळून बरोबर बॉल मैदानामध्ये आलाय. 2 धावा धावून देखील पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. हो, हो. यावेळेला उडवलाय. हवेमध्ये आहे हा देखील बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, आणखीन एक झेल पकडलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतायत. मनोजची खेळी संपुष्टात. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेत. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अमोल आलेत गोलंदाजीसाठी. प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची ही मॅच. कालच्या संपूर्ण दिवसामधून जर आपण पाहिलं तर चव्हाटा कोचरा हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. यावेळेला उडवलाय बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का? आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर अडवलंय बॉलला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने आणि 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण देखील केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11 या आकड्यावर. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये महेश मकवाना, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर अमित गोलतकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेश चिंदवनकर यांना. यावेळेला देखील पुढे येऊन फटका खेळलाय जरूर. बॉलर बॉलच्या खाली पोहोचतील का? चांगला प्रयत्न केला बॉलरने आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 13 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. भिवाजीराव नरे म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान. चा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळाला. पिचिंग झालाय. बॉल जर आपण पाहिलं तर खूपच चेंडूने वळण घेतलं आणि म्हणूनच की काय पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. यानंतरचा सामना असणार आहे. सेकंड क्वार्टर फायनल ऑफ द टुर्नामेंट. RR11 डोंबिवली विरुद्ध संघर्ष कोचरा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती यायचं आहे. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये आहे. आत्ता बॉलच्या खाली. येस, चूक होणार नाहीये. झेल पकडलाय आणि फलंदाज मात्र सिद्धेश माघारी परतलाय. विकेट. चौदा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. ओंकार.
पुढचा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. बरोबर हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल जर आपण पाहिलं तर अजूनही या षटकातील बाकी आहे. पुढचा बॉल देखील चांगला हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 14 या आकड्यावर. हो, पहिलाच बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. चिन्मय आहे. चिन्मय प्रभावित करतायत गोलंदाजीने. पहिलाच बॉल पहा काय त्यांनी हाताळलाय. शेवटचं षटक आहे. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का? मय प्रयत्न करत होते. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. एक शॉट येस, 1 शॉट पंचांनी घोषित केलंय म्हणजेच एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. चांगला बॉल. हा बॉल देखील चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक डॉट बॉल पहा. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. एकच धाव गोलंदाजाने खर्च केली आहे. चिन्मय गोलंदाजीसाठी आले आहेत. युवा खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेवरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑफ मधून. बॉल अडवलाय. चेंडूची फेक केली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज माघारी परतलाय. विकेट. पुढचा बॉल बॅटची वरची कडा घेतली जरूर होती. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज माघारी परतलेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस
संघर्ष कोचरा. टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. पॉवर प्ले पहिलं षटक. पहिलाच बॉल उडवलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेत. विशाल आणि अमोल ही जोडी आपण पाहतोय. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. चॅम्पियन ट्रॉफी. ट्रॉफीवरती सगळ्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेवर सगळ्यांचं लक्ष आहे. पुढचा बॉल गॅप मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न करण्याचा केला होता. जरूर क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवलंय. एकच धाव घेतली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 या आकड्यावर. RR11 डोंबिवली कर्णधार टॉस साठी या. आणि संघर्ष कोचरा आपल्या देखील कर्णधाराला विनंती असेल आपण देखील टॉस साठी यायचंय. पुढचा बॉल यावेळेला यस क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये गेलाय आणि फलंदाज मात्र अमोल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट. मंडळाचे कार्यकर्ते लारा, आपण कुठे आसपास असाल कृपया स्टेज जवळ या. लारा, आपल्याकडे टॉस आहे. टॉस उडवायचा आहे. लारा, नवनाथ 11 हडी संघ विनंती असेल एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. यावेळेला उडवलाय बॉल पूल केलाय आणि पूल जर आपण पाहिलं तर सक्सेसफुल देखील झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेला देखील उडवलेला हा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली आहे आणि 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 10 धावांची गरज आहे. यस आणखीन एक बॉल यावेळेला हवेमध्ये आहे हा बॉल. झाडाला आदळलेला हा बॉल आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत.
षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजाने. गोलंदाजीसाठी आलेत दीपक. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, मानस बॉल अडवतील. तोपर्यंत आणखीन एक धाव आणि यावेळेला यस ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. पहा या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 11. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 7 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे यावेळेला देखील पूल आणि हा पूल देखील आपण पाहिलं तर सक्सेसफुल झालाय 4 धाबांसाठी. येतोय आणखीन एक चौकार. 15 धाबा धाव फलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 16 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 2 धावांची गरज आहे. यावेळेला बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक जेल त्याने पकडलाय आणि विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज विशाल बाद. यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि या 2 धावांमुळे आज जर आपण पाहिलं तर सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम नवनाथ अ हडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने 1 षटक हाताळत असताना एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट्स पटकवल्या. ओमकार ठरतायत मॅन ऑफ द मॅच. संघर्ष कोचरा आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि विनंती असेल RR11 डोंबिवली आपण त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय.